आपला श्रीधर जो आहे फक्त 23व्या वर्षी युगांडामध्ये येऊन असं काम करतं. म्हणजे भाई बाहेर इथून म्हणजे इंडियावरून इथे जर माणूस आला तर सर्वाइव्ह करू शकतो का, असं काय वाटतं? कामाला बाहेर यायचं असेल तर एकच समजून घ्या, विदाउट सफरिंग देयर इज नो सक्सेस. नमस्कार मित्रांनो, कशात सगळे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण दाखवणार आहे, जसं केनियामध्ये आपण गाव दाखवलं, आज युगांडाचं गाव तर दाखवणारच आहे. आणि मेन म्हणजे आपण दाखवणार आहोत इकडचा इंडियन जो आपला मित्र आहे, महाराष्ट्राचा मित्र, कसं इकडे इंडियन लोक सर्वाइव्ह करतात, इथे काम काय करतात, कसे पैसे कमवतात ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आपला मित्र आहे, तुम्ही पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी हेल्प केली श्रीधर. आता पूर्ण श्रीधरवरच आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर श्रीधर तू बोलतो इथे ATM नसतं, पैसे काढायचे झाले तर तू ह्यांना जीपे करतो आणि मग ते तुला जीपे देतात. जीपे म्हणजे इकडचं मोबाईल मनी असतं, मोमो मनी, एअरटेल मनी. तर आपल्याला नंबर द्यायचा, त्याच्यावर विड्रॉ आपण पहिलं करायचं असतं. नंबर देऊन त्यांना कोड, जो आपल्याला मेसेज येतो ते कोड दिला ना, मग ते विड्रॉ होतं आणि त्यांच्या अकाउंटवर पैसे येते. ते फक्त आपल्याला त्याने म्हणजे कळलं, म्हणजे तोच तो आपण म्हणजे साधे ATM समजू शकता, फक्त फोन थ्रू ATM कार्ड नाही. समजलं. तर बघा इकडे असं चालतं अजूनही. म्हणजे तू पण तेच बोलत होता ना, हे आपल्यापेक्षा म्हणजे अजून 20 ते 25 वर्ष मागे आहेत, बरोबर ना? म्हणजे मोबाईल मनी सिस्टम जरा पुढे आहे, परंतु बाकीचं सगळं हे बघा इथे असे सायकलवर फिरतात लोक. म्हणजे इथे बाईक वगैरे खूप कमी लोकांकडे आहेत, बट सगळं एकदम बोलतात ना, तुम्ही इथे आल्यावर असं वाटणार की भाई तुम्ही कुठेतरी 20 वर्ष मागे आलेत, बरोबर? इथं ऑटो सिस्टम नाही, इथं बोडा सिस्टम असते. ते तर सायकल घ्यायचं, त्याच्यावरच मागे बसून जायचं, 3 तसं आपण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. तर तेच आता आपण पूर्ण इन्फॉर्मेशन तर सांगूच आपल्या पूर्ण श्रीधरबद्दल. कसं इथे 2 वर्षापासून काम करतोय. आणि श्रीधरचं जेव्हा मी वय विचारलं, भाई मी तर शॉक झालो. श्रीधर तू किती वर्षाचा आहे? 23 नाव भाई. 23 वर्षाचा आहे. मी आताच त्याचा बड्डे झाला मागच्या महिन्यात. 23 वर्षाचा आहे आणि भाई 2 वर्ष म्हणजे 21व्या वर्षी तो युगांडाला आला. आणि भाई मानला पाहिजे. चला आता आपण त्याच्या कंपनीवर चाललो आहे, तिकडे जाऊ आणि आपण तुम्हाला सांगतो कसं काय आहे आपला श्रीधर इथे, कशी लिव्हिंग करतो. वेट ते तुम्हाला सगळं आपण दाखवू. चलो. हे बघा, हे राईस बघा, इथे कबुतरांची मजा बघा. राईस इकडचा केवढा मोठा आहे ना. तर राईसवर पायाने चालतोय. भेंडी इकडे लोक हार्ड आहेत. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय आपल्या श्रीधरच्या साईटवर. आता असं त्याला आम्ही रोड वर्क चालू आहे. एक कलवटचं खास हे काय म्हणतात, राईस फील्ड्स आहेत, त्याच्यासाठी पाणी प्रॉपरली सप्लाय म्हणून कलवट चालू आहे. 1 किलोमीटरच रोड आमची बाकी आहे. टोटल किलोमीटर 11.5 किलोमीटरची रोड आहे. अच्छा, म्हणजे तुझं आता सुपरविजनचं काम आहे. सगळं. तर यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं श्रीधर, याच्यामध्ये आपला खट्टा मिठ्ठा मूवी तू बघितला असेल. एक मूवी आहे त्याच्यामध्ये सचिन टिचकुले असतो. म्हणजे तो सुपरवायझर. अरे अक्षय कुमारचा मूवी आहे, भारी आहे. जाके कमिश्नर से मिल लेता हूं, ठीक है, और अपना चेक जाके ले लेता हूं. गन्ने वाला रस्ते भूल गए. सुन इधर बेटे, चोली के पीछे क्या. तर असं आहे की तो सुपरविजन करतो सगळं आणि त्याची सगळी मंडळी काम करते. अशी तुम्ही पाहू शकता तिथे सगळं काम हे तुझं पाहू शकता. मी हे खास करून का दाखवतोय, कारण की आपला एक इंडियन माणूस, महाराष्ट्रीयन माणूस इथे युगांडामध्ये कसं काम करतो, 2 वर्षापासून कसं सर्वाइव्ह करतो एकदम. इथे तुम्ही पाहू शकतात, रंगीला इथे बघू शकतात. तू मूवी बघ फक्त, तुला कळेल काय बोलतो मी. अख्खी जी मंडळी इथे ओळखतो सगळ्यांना. Hello. You talk to him. He's making videos to put on YouTube, whatever. What you want to Maybe say? you tell how's the life here in Uganda. For him, he's touring all Africa. He has came from Kenya, now he's in Uganda. You tell him how it is here. For you, you are local. How is the life here? Life here is not good. Things are bad. We are just sweating. Just imagine, head like me. It is very hard. I'm just struggling. Nice. You come here, Edmund. Edmund, you want to say anything? Yes, I want to thank you. Welcome to come here. Yeah. Yes. Thank you. Yes. That's it. Yes. Yeah, his life is good. Not bad. Yeah. तर असे काय आहे ते याचे सगळे मित्रमंडळी आहे बघा, एकदम मित्र बनवलेत भाई. चांगलं. चला भाई, भारी मित्रमंडळी बनवली असते इकडे. तर मित्र कसा आहे आपल्या इथे 2 वर्षापासून आहे. तर भाई मित्रमंडळी तरी त्याची इकडचे तसे असणार. मग काय बोलतोस तू, तुझं सगळे घरचे मित्र वगैरे इंडियन्स वगैरे आपली मिस करतो की नाही?
आता मिस तर करणारच, परंतु इंट्रोवर्ट आहे, आपल्याकडे फोन भेटला बस झालं. व्हिडिओ कॉल केला 2 दिवस झाला संपला. बट भाई खरं बोलतो मित्रांनो, ह्याच्यासाठी हॅट्स ऑफ मी परत बोलतोय. कारण की मी एवढ्या दिवसापासून बाहेर फिरतो भाई, आपल्याला घरची आठवण येते, जेवणाची आठवण येते. बट तुला मानलं पाहिजे. आणि ते पण असं पण नाही, माझं वय तर तू माझ्याहून छोटा आहे आणि 2 वर्षापासून भाई तू इकडे असं, इट्स नॉट इझी भाई. कृष्ण काय म्हणलं, अर्जुनला काय म्हणलं, ॲज अ वॉरियर योर ड्युटी इज टू फाईट. Don't worry about who you are killing. Don't worry about the right or the wrong. Don't worry about what is you are going to get. The profit and the loss. You do your duty as a fighter, warrior. Fight. माझं कसं आहे, ॲज अ सन माय ड्युटी, ॲज अ ब्रदर आय प्रोटेक्ट माय सिस्टर, ॲज अ एम्प्लॉई आय डू माय जॉब. ते चांगलं केलं वाईट केलं सोड, तुझं जे काम आहे ते कर. लास्टला कुठं कृष्णाच बघून घेणार आहे माझं. त्याचा जन्मच, कृष्णाचा जन्मच जेलमध्ये झाला. चाइल्डहुड होतं ते सोडून जावं लागलं आणि एक मोठ्या वॉर मध्ये हिस्सा घ्यावा लागला महाभारत मध्ये. त्याच्यानंतर सगळे त्याचे माणसं मूव्ह करून गाव एक आयलंड तयार केले आणि ते पण केल्यानं दुबलेला असला. काय सांग, फॉर्च्यून काय होतं, त्याने त्यांची ड्युटी पूर्ण केली, परंतु किती सफरिंग होती. सगळ्यांना वाटतंय ते ग्लोरियस डेज, तेच बोलतो ना, म्हणजे एव्हरीवन रिमेंबर्स द ग्लोरियस डेज, आता मी रिमेंबर्स द सफरिंग. आता तेच मी बोलतो ना, आता माइंडसेट मॅटर करतोय सगळ्यांना. माइंडसेट जेवढा स्ट्रॉंग असेल ना, तू काही करू शकतो आयुष्यामध्ये. मित्रांनो, आता वाजले आहेत 6 वाजलेत आता ऑलमोस्ट. आणि आपला श्रीधर भाऊ आहे, त्याचं आज आपण पूर्ण काम बघितलं भाई. आम्ही बोललो पण भरपूर, काय काय फिरलो इथे, यांच्या घरी पण गेलो. मस्त वाटलं, म्हणजे काय वेगळंच एक्सपिरियन्स करायला भेटलं इथे येऊन. आणि श्रीधरला भरपूर लोकांना आता वाटत असेल की आता म्हणजे बाहेर कसं, म्हणजे आता इकडे लोकांची कशी कामं असते, ऑब्व्हियसली एक क्युरियोसिटी असते. तर आपण विचार, म्हणजे भरपूर लोकांचं असतात बाहेर कमवतात कसं. आता श्रीधर आफ्रिकामध्ये आहे 2 वर्षापासून. तर श्रीधर काय वाटतं तुला, कशी काय, म्हणजे जर बाहेर इथून म्हणजे इंडियावरून इथे जर माणूस आला तर सर्व्हाइव्ह करू शकतो का, असं काय वाटतं? सर्व्हाइव्ह म्हणल्यावर कंपनी, बेस्ट ऑन कंपनी. कारण जर कंपनी सपोर्ट दिली तर मी इथं 4-5 वर्ष पण केलो असतो. लेकिन परंतु आता कसं काम आहे बहुत, परंतु अथॉरिटी नाही. प्रत्येक गोष्टीला जर परमिशन मागायचं म्हणलं तर मला चिडचिड होते त्याच्यात एक गोष्टीचं. परंतु बाकीचं म्हणलं तर कंपनी चांगलीच आहे माझी, पेमेंट्स वगैरे टाइमावर करत राहते. आणि जर मला गरज असेल तर सपोर्ट आहे कंपनीचा. एक स्ट्रॉंग विल पाहिजे, कारण की कधी कधी तुम्हाला काम जर नसेल तर मनामध्ये येतं घराकडे जावं, आम्ही सगळं सोडून आईकडे जावं. परंतु स्ट्रॉंग विल नसली तर तुम्ही रडचालीतच, परंतु वापिस जाणं अवघड आहे. कारण की हेच आम्ही मगाशी पण बोलत होतो की मी इथे स्वतः असतो तर भाई मी एवढा स्टँडच केला नसता. कारण की मी बघितलंय हा 23 वर्षाचा इथे कसं काम वगैरे करतो, जे तुम्ही पाहिलं अख्खं सगळ्याचं कन्स्ट्रक्शनचंच काम आहे वगैरे. आणि इथे राहणं पिणं, म्हणजे मी आता, मला आता हा 5वा दिवस असेल, 5वा का 5वा दिवस. मला असं 5 दिवसानंतर कधी कधी एक फील येतं की बाई घरी जायला पोचलं पाहिजे. बट ह्याच्यासारखं एक माइंडसेट वेगळीच पाहिजे, बरोबर ना, म्हणजे असं काम करण्यासाठी वगैरे. जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर मनामध्ये एक डिझायर ठेवा, तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे ते गोल जर सेट असेल. म्हणजे मला माझं गोल होतं माझ्या आईला कम्फर्टेबल लाईफ आणि त्यांना पैशाचं टेन्शन येऊ नये. मी ते माझं गोल होतं, मी त्याच्यासाठी मी कधी वापस गेलो नाही. म्हणजे हे मानलं, म्हणजे आपल्या बॅकवर एक रिस्पॉन्सिबिलिटी असेल ना त्या माणसाला माघार नाही दिसत, बरोबर ना. ते काय आपण भरपूर अख्खा दिवस म्हणजे श्रीधर बरोबर होतो. आणि आमची भेट पण एक अशी, विचार करा मी तर असं मानलं पण नव्हतं, एक असं एका अनोळख्या देशामध्ये, अनोळख्या एका गावामध्ये जिथे आपलं कोण आहे ना, आणि आपला माणूस तुम्हाला कळला मागच्या व्लॉगमध्ये कसा भेटला एकदम. आता भरपूर लोकांना असं वाटेल की आपण काय आधी ओळखतो वगैरे असं वाटत असेल त्यांना. तू कशासाठी आलेला, दूध घ्यायला, त्याचं दूध खराब झालेलं भाई. डेस्टिनीमध्ये मी मानतो, म्हणजे आपण काहीतरी चांगलं कामं केले असतील भाई, म्हणून आम्ही भेटलो. मला खूप चांगलं वाटलं. मी आत्ताच व्लॉगमध्ये थोडं बोलते, बट आम्ही भरपूर लाईफबद्दल भरपूर असे काही काही गोष्टी बोललो. भावा खूप चांगलं वाटलं आपल्याला भेटून. आणि कॉन्टॅक्टमध्ये तर आम्ही राहणारच आहे, आता मुंबईला येणारच आहे. चांगलं वाटलं, त्याला पण चांगलं वाटलं. एवढ्या दिवसापासून त्याला कोण मराठी माणूस नाही, काय नाही, पण ते वरच्याने सगळे लिहिलेलं आहे आणि आम्ही भेटलो. ते खूप चांगलं वाटलं मला कळलं की भाई लाईफमध्ये कसं काय. आणि ही जर्नी मी बेसिकली यासाठीच प्लॅन केलेली आहे. ते तुम्हाला पुढे कळेलच की कसं आफ्रिका आपण फिरतोय, काय आपण लक्झरी ट्रॅव्हल करत नाही. बट चांगलं वाटलं. आता मी इथे जास्त बोलत नाही, मी ब्लॉग इथेच एंड करतो. बट चांगलं वाटलं. आता तुझा टाइम झाला ना, म्हणजे घरी जायचं. आता त्याचं 6 वाजता संपतात सगळे. आता त्याचे वर्कर्स लोक पण जाणार, फोन आला त्याला.
तर तसं आहे मित्रांनो. मी आता त्याला एवढंच बोलीन की लाईफमध्ये भाई स्ट्रगल शिवाय काही नाही आहे. मी ही जर्नी का केली मला फील करण्यासाठी, मी एकटी पण का केली, माझ्यासाठी जर माझ्यासोबत कोण असतं ट्रॅव्हलर वगैरे तर ते मी नाही करू शकलो. काहीतरी म्हणजे मी यामध्ये खूप बिलीव्ह करतो. मला लिटरली अंगावर काटे येतात ते बोलताना, कारण की आमची मैत्रीपणा अशी झाली नाही. कशी झाली ते तुम्हालाही माहिती आहे. एवढंच मी बोलतो, भाई साहेब तुमचे जे गोल्स आहेत त्याच्यासोबत राहा. तुम्हाला चांगले लोक भेटत राहणार. मी माझ्या लाईफमध्ये एवढं मी खूप बिलीव्ह करतो की मला फरक नाही पडत माझ्यासोबत कोण आहेत कोण नाही आहेत. बट मला एवढं माहिती आहे की मी कधी चुकीचं काय करत नाही. मी माझ्या माइंडचा विचार करून चालतो आहे. तर मला नक्कीच जो आहे तो मदत करत राहणार. आणि त्याच्यावर बिलीव्ह असेल तर आपल्याला आंडू पांडू छांडू लोकांची फरक नाही पडत. आपल्यासोबत असो नसो काय नाही, बट आपला माइंडचा ऐकत राहा. तुम्ही कधी पण कोणाच्या ह्याच्यामध्ये नका राहू. मी एवढंच बोलेन. आणि हा व्लॉग इथेच एंड करेन. मला माहिती आहे थोडा मी व्लॉग आय डोंट नो मला बोलण्यासारखं वाटलं म्हणून मी बोलतोय. माझ्या सगळ्यांना वाटत असतं ना की हा काय बोलतोय वगैरे वगैरे, बट मला बोलण्यासारखं वाटलं. मला म्हणजे ऑब्व्हियसली आता सगळे व्लॉग्स माझे बघतात, आपण एवढं काही हे नाही, बट भरपूर लोक माझे व्लॉग्स असे बघतात त्यांना वाटतं की हा बाई फिरतोस, हा याच्या काय लाईफ म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असतं. तर मी याच्यासाठीच फिरत नाही. मी कधी कधी याच्यासाठी फिरतो की मी माझ्या मनाला पण विचार करू शकतो. आणि मी तर भाई आय डोंट नो मला हा कसा भेटला काय भेटलं मी काय बोलूच नाही शकत. मी तेव्हा लिटरली मला तेव्हा भेटला म्हणजे मी पागल झालेलो. मला म्हणजे मी गिवअप केलेलं. मी परत अंबालेला जात होतो, बट मला भेटला. आणि मागचा व्लॉग तुम्ही जो पाहिला तो त्याच्यामुळे पॉसिबल झाला. मी एवढं बिलीव्ह करतो. मी जसं माझ्या रस्त्यावर आहे मी तसंच चालत राहणार, उलटं नाही चालत राहणार. हे बघा आता मी उलटं चालतो कारण की सन मागे तिकडे गेलो तर काळा दिसेल, तर त्या ह्याच्यासारखा हा बघा इथे उभा आहे. मजाक करतोय. लाईफमध्ये कधी हा रस्ता आहे तुमचा बाई सरळ चालत राहा, मागे नका जाऊ. मागे गेलात तर खूप प्रॉब्लेम आहे. तर एवढंच बोलीन आणि हा व्लॉग मी ते एंड करीन. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. कशी इंडियन लाईफ इथे आहे कसं आहे आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका चांगल्या भारी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय. नेव्हर गिव्ह अप. व्ह्यू बघा तुम्ही फक्त कसा आहे. हाऊ इज इट? इट्स गुड राईट. म्हणजे खाली उतरणं खूप सोपं होतं आणि आता वर चढणं हालत काय. लाईक वी आर गोइंग यू आर ट्रॅव्हल टू 130 कंट्रीज राईट? Yes. नेक्स्ट लेवल. So you are inspiration for me and I will get surely inspired.